नागपूरमधील अजवेल कंपनी स्फोट प्रकरणातील आणखीन एक जखमी महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 25 वर. पश्चिम बंगाल राज्यामध्ये 2 टप्प्यात निवडणूक होणार. 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये निवडणूक, तर 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल. जळगावच्या प्रभाग क्रमांक 3 मधील गटार कामाच्या ठिकाणावरून 2 गटांमध्ये वाद. या प्रकरणात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. पोलीस ठाण्यात गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हे दाखल. मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात. नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल दिव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा. या प्रकरणावर नियमांचं उल्लंघन होत असल्याची टीका. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरामध्ये भीषण आग. आगीमध्ये रशीद तांबे या व्यक्तीचं राहतं घर जळून खाक. लाखोंचं नुकसान. आगीचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मानद पदवी देऊन सन्मान. एप्रिल 2018 ते एप्रिल 2024 या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या बसचे 15,767 अपघात. अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून महामंडळाकडून 387 कोटी 9 लाख रुपयांची नुकसान भरपाई. मुंबईतील प्रभादेवी स्थानकावरील उड्डाणपुलाचं गर्डर लॉन्चिंगसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. क्रेनच्या हायड्रॉलिक पाईपमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे नियोजित पाडकाम रखडलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर येथे मुख्य मार्केटमध्ये मध्यरात्री आग. भीषण आगीमध्ये 4 ते 5 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.